असं नाही तुम्हाला त्यांनी कुणीही खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार असं ताईच म्हणतात राजकारणात, तुम्ही ताईच म्हणणार ना मला, ताईच राजकारणात म्हणणार, काय म्हणायला पाहिजे मला त्यांनी? जर कोणी खंडणीचा कौटुंबिक कल होता खूप वर्षापूर्वी, आमच्यात काही कौटुंबिक कल पूर्वीचा म्हणजे कौटुंबिक कल नव्हता. आम्ही दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो. कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही नव्हतं. आरोप या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो. पूर्वी जे हो ना, मग त्याच्यात सगळं आम्ही इथे आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो, तो एक राजकीय विषय आहे. खंडणी जर मागितली तर तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच तशाच पद्धतीची झाली. मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही. इतके वर्ष मी DPCच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले. दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे. दादांची एक वेगळी स्टाईल ऍक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते. आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्ये तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात. विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला. विरोधक कोण? विरोधी पक्षाचे म्हणलं नाही, बैठक ही अधिवेशन म्हणजे जसं प्रत्येकजण येऊन मांडतं तसा एक जिल्हा नियोजनचा विषय आहे.